त्यातून साताऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्यानं 28 जणांना चावा घेतलेला आहे। कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सातारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून होते। तर साताऱ्यामध्ये ही घटना घडलेली आहे। साताऱ्यामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळते। या पिसाळलेल्या कुत्र्यानं 28 जणांना आतापर्यंत चावा घेतलाय आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत अनौपचारिक गप्पा मारणार आहेत। संध्याकाळी गणपती दर्शनाच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत। 15 दिवसात 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे। महायुतीकडून जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर बैठक सत्र सुरू राहणार आहे। मात्र ज्या जागांमुळे अडचण नाही अशा जागा जाहीर केल्या जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीमध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे। ही भेट संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आमचे पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला। भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय। हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नयेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। मुस्लिमांना घरं न विकण्याबाबत शपथ घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं। यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मंत्री धर्मराव आत्राम यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटात त्या प्रवेश करणार आहेत। गडचिरोलीतील आहेरीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक आयोजित केली आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरनगरमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। खदगावकर काँग्रेस प्रवेशाबाबत या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे। नागपुरात झालेल्या बैठकीत विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी वरिष्ठांवर निशाणा साधला होता। या बैठकीतील जिल्हाप्रमुखांची नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावले। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदार राजेंद्र राऊत आक्रमक झालेत। राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राऊतांनी केली आहे। बार्शीच्या शिवसृष्टीसमोर राजेंद्र राऊत आंदोलन करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संभाजी ब्रिगेड विरोधात भाजपनं आंदोलन केलं। यावेळी भजन कीर्तन करत निषेध व्यक्त करण्यात आला। हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त विधान केल्यानं संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भाजप आक्रमक झाले। नाशिकमध्ये काळाराम मंदिरासमोर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्याला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। पूरस्थिती कायम असल्यानं हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे 2 राष्ट्रीय महामार्गांसह 10 मार्ग बंद अवस्थेत आहेत। तर वैनगंगा नदी काठालगत असलेली शेकडो एकर शेती पुराच्या पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यात जीआर काढण्याचा वेग वाढलाय। राज्य सरकारनं केवळ 4 दिवसात कल्याणकारी योजना आणि विविध विभागांशी संबंधित तब्बल 370 जीआर जारी केलेत। वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाणार आहे। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री, मुंबई शहर उपनगरचे पालकमंत्री उपस्थित असतील। बीफ कटलेट प्रकरणी नागपूर पोलिसांनी लाहोरी बारचं ते बिल जप्त केलंय। बिल 3,500 असून बिलामध्ये कुठेही बीफ कटलेट खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर बारच्या मालकांकडून राऊतांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे। वनराज आंदेकर याच्या हत्येप्रकरणातील व्याप्ती वाढलेली आहे। फरार झालेला आरोपी सागर पवार याला अटक करण्यात आली आहे। तर साहिल दळवी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आतापर्यंत हत्येप्रकरणात 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आयुष्मान भारत योजनेबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला। आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे। देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी
सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे। समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्यानं आता शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचं देखील भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 8 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये बियाणं आणि खत विक्रीच्या संदर्भात त्रुटी आढळून आल्या होत्या आणि कृषी विभागाच्या सुनावणीनंतर 6 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले। गडचिरोलीमध्ये जंगलात अभियान राबवणारे जवान आदिवासींच्या मदतीलाही धावून जात असल्याचं चित्र दिसून आलंय। जवानांनी आजारी महिलेला 3 किलोमीटरपर्यंत खाटेवर ठेवून पायी प्रवास करत रुग्णालयात पोहोचवलं। आदिवासी महिलेला वेळेवर मदत मिळाल्यामुळे तिचा जीव वाचलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील NSL शुगर कारखान्यातील ऍसिडचं आणि मळीचं दूषित पाणी धरणाच्या पाटात सोडण्यात आलंय। त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिक आक्रमक झाले। सटाणा तहराबाद महामार्गावर एसटी बस चालवत असताना अचानक चालकाची तब्येत बिघडली। त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून बस थेट खड्ड्यात गेली। खड्ड्यात बस थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। महिलेनं रिक्षा चालकाला चोप दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आले। दिवसभरात पोलिसांनी 480 रिक्षांची तपासणी केली। त्यापैकी 113 रिक्षा पोलिसांकडून जप्त करण्यात आले। मनमाडजवळ असलेल्या अंकाई किल्ला परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं। यावेळी बिबट्याला मुक्तपणे फिरत असल्याचं पाहून कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली। कुत्र्याच्या भुंकण्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली। मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दुबईतही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वत्र बाप्पा मोरयाचा गजर होत असून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात परिसर दुमदुमून निघालाय। यावेळी परदेशी नागरिकांनी देखील बाप्पांचं दर्शन घेतलं। अमळनेर तालुक्यातील रुबाजीनगर ते हिंगोणे गावादरम्यान बंधाऱ्याला भगदाड पडल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। अवघ्या 4 ते 5 महिन्यात बंधाऱ्याला भगदाड पडलं असून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांमधून केला जातोय। धुळ्यात गौरी गणपती उत्सव साजरा केला जातोय। गौरी गणपती उत्सवानिमित्त घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह झिमा फुगडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। जळगावच्या बळीराम पेठेतील आझाद क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र गणेश मंडळानं नदीजोड प्रकल्पाचा देखावा साकारला। 100 बाय 40 फुटांचा भारताचा नकाशा साकारण्यात आला असून नद्या कॅनलद्वारे एकमेकांना कशा जोडतात याची माहिती देण्यात आली आहे। तळ कोकणात गौरीला म्हणजेच माहेरवाशिणीला वडे सागोतीचा नैवेद्य दिला जातो, तर काही ठिकाणी शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो। रात्री फुगड्या आणि भजन करून गौरीचा जागर केला जातो। हिंगोलीच्या टोकाई देवी गडावर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो। कुरुंदा येथील गावकऱ्यांनी झाडाचं महत्त्व जाणून त्यामध्ये बाप्पा साकारलाय। नारळ वापरून गणपतीची अनोखी मूर्ती साकारली आहे। सोलापुरातील खुळे परिवारानं गौरी गणपती समोर रिंगण सोहळ्याचा देखावा साकारलाय। देखाव्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर देखील झळकलेले आहेत। विरारमधील डोंगरपाडा गावात गौराईचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं। पाटील कुटुंबियांनी परंपरा जपत गौरी पूजन केलं। यावेळी गौराईला पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात आलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।